नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 6 मराठी माध्यम मध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील गद्य क्रमांक 17 नावात काय नाही या पाठाचा आपण आज अभ्यास करणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत श्री मुकुंद टाकसाळे। तर हे जे काही लेखक आहेत हे एक विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत। या लेखकांनी टाकसाळ्यातील नाणी हा या लेखकांचा पहिलाच विनोदी कथासंग्रह आहे। चिवी जोशी, पु ल देशपांडे यांच्यासारख्या महान लेखकांची विनोदाची परंपरा मराठी साहित्याला लाभली आहे। त्यांनी परंपरा समर्थनपणे पेलण्याची ताकद टाकसाळे यांच्या लेखनात आहे। त्यांच्या कथांमधील निर्व्याज विनोदाच्या दर्जामुळे ते आजचा एक लक्षणीय विनोदी लेखक म्हणून मान्यता पावले आहे। प्रसंगनिष्ठ आणि शब्दनिष्ठ विनोद असे दोन्ही प्रकार त्यांच्या लेखनात आपणास दिसून येत असतात। श्री मुकुंद टाकसाळे यांनी जवळजवळ 24हून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत। त्यातील ही काही पुस्तकं आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम त्यांनी मिस्किलबाई, हंसबध, 17वा महापुरुष, राधेने ओढला पाय, आनंदी आनंद, गमती गमतीत, जयवंत दळवींचा विनोदनामा, नाही मनोहर तरी, पु ल म्हणजे पु ल देशपांडे, पु ल नावाचे गारुड, सकाळी सकाळी, हास्यमुद्रा अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याच टाकसाळ्यातील नाणी या विनोदी कथासंग्रहातील हा थोडाच भाग आपण पाहणार आहोत। तर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील गद्य क्रमांक 17 नावात काय नाही या पाठाला आपण सुरुवात करूया। शेक्सपियरने अन माझे एका वाक्याबाबत अगदी टोकाचे मतभेद आहेत। शेक्सपियर आणि मी म्हणजेच लेखक म्हणतायत की शेक्सपियर आणि माझं एका वाक्याबाबत मतभेद आहेत, दोघांची मत आमची जुळत नाही। ते म्हणजे कुठलं बघा, ते सुप्रसिद्ध वाक्य म्हणजे नावात काय आहे। ते वाक्य कुठलं आहे? नावात काय आहे। शेक्सपियर सारख्या जबाबदार नाटककारानं इतकं बेजबाबदार विधान करावं याचं मला आश्चर्य वाटतं। नावात काय आहे असं त्यांनी म्हटलंय, पण माझं असं मत आहे की जे काही आहे ते सर्व कशात आहे? नावात आहे। म्हणून शेक्सपियर आणि माझं मत मात्र या बाबतीत काय आहे? एक नाही आहे, आमच्या दोघांमध्ये भेद आहे। त्याला आमच्या बहिणीसारखी म्हणजेच चिसौका पमीसारखी बहीण असली आणि विजय जोशीला हुंडून काढण्याची कामगिरी तिनं त्याच्यावर सोपवली असती म्हणजे समजला असता हिसका। हिसका म्हणजेच झटका। तर या ठिकाणी लेखक म्हणतात की जर शेक्सपियरला माझ्या बहिणीसारखी पमीसारखी बहीण असती आणि त्या बहिणीने विजय जोशीला शोधण्याची जबाबदारी, कामगिरी, कार्य त्यांच्यावर जर सोपवलं असतं तेव्हा त्यांना समजलं असतं काय झटके बसतात असं। महाराष्ट्र बँकेच्या शिवाजीनगर येथील 4-5 मजली लोकमंडळ इमारतीत नेमका आपल्याला हवा तो विजय जोशी हुंडकणं म्हणजे गवताच्या गंजीत हरवलेली सुई हुंडकत बसण्यासारखाच प्रकार। आता या ठिकाणी लेखक म्हणतात की लोकमंडळ या इमारतीमध्ये विजय जोशी नावाच्या व्यक्तीला शोधून काढणं म्हणजे काय आहे? कुठला प्रकार आहे तो? गवताच्या जे काही भारं असेल गवताचं, त्या गवताच्या भाऱ्यामध्ये अगदी बारीकशी सुई शोधण्यासारखाचा प्रकार त्यांना जाणवलेला आहे।
तर चला विद्यार्थ्यांनो, आपण पुढील गंमत पाहूया. आमची पमी म्हणजे चक्रमपणाचा अर्क आहे. अर्क काय तर म्हणे. आता आमची जी काही पमी आहे ती काय अगदी चक्रम आहे, अगदी चक्रमपणाचा अर्क आहे तो. आता ते म्हणजे का नेमकं काय तर आपण पाहूया. मी स्वतःला दाखवून घेणार नाही. आता लग्न प्रसंग म्हटले म्हणजे सर्वप्रथम कार्यक्रम होतो तो म्हणजे मुलगी दाखविण्याचा. परंतु पमीचं ठाम मत होतं की मी स्वतः कुणाला दाखवणार नाही, मी दाखवून घेणार नाही. एवढंच नव्हे तर पोह्याच्या बशा घेऊन बाहेर येणार नाही. आलेल्या पाहुण्यांना नाश्ता देण्यासाठी मी पोह्याच्या बशासुद्धा आणणार नाही. पोह्याच्या नसल्या आणायच्या बशा तर शिऱ्याच्या आण, उपम्याच्या आण. तू फार स्वतःला सुधारक समजत असशील तर इडली घरी बनव आणि ती घेऊन बाहेर ये. आता तिने सांगितलं मी स्वतः पाहुण्यांसमोर जाणार नाही, त्यांना नाश्ता म्हणजे पोह्याच्या बशा आणणार नाहीत. मग यावर लेखक म्हणतात ठीक आहे, नको पोह्याच्या आणू, तू शिरा आण, उपमा आण आणि खूपच सुधारलेली असेल तर इडली घरी बनव आणि ती त्यांना दे. पण पमीचा मुलगी बघण्याचा समारंभालाच विरोध होता. परंतु माझी जी बहीण आहे ती या कार्यक्रम जो समारंभ आहे मुलगी पाहण्याचा या समारंभाच्या विरोधात होती. ती म्हणायची, आता पमी म्हणते मी काही भाजीपाला आहे का मंडईतला, मी बाजारामध्ये भाजीपाला आहे का, ते मंडळी येतील आणि त्यांच्यासमोर मी जायचं, ते मला स्वतः बघतील, चांगली वाटली तर होकार देतील, मी काही मंडईतला म्हणजे बाजारातला भाजीपाला नाही. यावर आपण काय बोलणार. आणि तिचं हे मत ऐकल्यावर मी काहीही बोलू शकलो नाही. हिचं लग्न नाही म्हणून माझं लग्न लांबणीवर पडत चाललेलं. आता घरात लग्नाची बहीण असेल तर साहजिकच आहे, मुलाचं लग्न हे बहिणीच्या लग्नानंतर म्हणजे मुलीच्या लग्नानंतरच होत असतं. तर यावर लेखक म्हणतात तिचं लग्न होत नव्हतं, जमत नव्हतं म्हणून माझं लग्न देखील काय होतं लांबणीवर पडत चाललं होतं. पण पमीला त्याची जाणीव नाही. परंतु पमीला म्हणजेच लेखकांच्या बहिणीला मात्र याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाही की माझ्यामुळे भावाचं देखील लग्न लांबणीवर जात आहे, याविषयी तिला जाणीव नव्हती. छे असल्या मुलीचा भाऊ म्हणून जन्माला येण्यापेक्षा कोणता एक जन्मावं हे उत्तम. आणि यावर त्यांनी असं मत मांडलं की अशा मुलीचा भाऊ बनण्यापेक्षा कोणता एक जन्म घेतलेला चांगला, म्हणजे एकटाच राहिलं असतं तर वयात माझं लग्न झालं असतं असं लेखकांना वाटत होतं. बरं तू नव्या विचाराची आहेस ना, मग गाठ एखादा प्रियकर आणि जा त्याचा हात धरून पडून. आता यावर लेखक काय म्हणतात, तू नव्या विचाराची आहे, स्वतःला पाहण्याचा समारंभ तुला आवडत नाही, पाहुण्यांना पोह्याच्या बशा घेऊन जात नाही. मग एक काम कर, तू नव्या विचाराची सुधारक विचाराची आहेस तर एखादा प्रियकर बघ आणि त्याचा हात धरून पळून जा, असं लेखकांनी आपल्या बहिणीला सांगितलं. बरं तू नव्या विचाराची आहेस ना, मग गाठ एखादा प्रियकर आणि जा त्याचा हात धरून पळून. तेवढेच बाबांनी तिच्या लग्नासाठी म्हणून बाजूला ठेवलेले 30-40 हजार रुपये वाचतील. आणि त्यांना काय वाटतं की बाबांनी हिच्या लग्नासाठी जे काही 30-40 हजार रुपये बाजूला ठेवलेले आहेत ते आपले वाचेल, म्हणजे खर्च वाचेल. ही रक्कम नेमकी किती आहे याचा बाबांनी अजून पत्ता लागू दिलेला नाही, कारण काही नाही. तिच्या लग्नासाठी केवढी रक्कम किती रुपये बाबांनी बाजूला ठेवले ते आजपर्यंत बाबांनी आम्हाला समजू दिलेलं नाही. कुठलंही कारण नसताना त्यांनी मला सांगितलं पण नाहीये. एकूणच बाप जमातीचा स्वतःचा पोरावरचा अविश्वास, वडिलांच्या स्वतःच्या मुलावरचा अविश्वास, त्याच्यामुळे त्यांनी ती रक्कम काही मला सांगितलेली नाही. पण पमी असलं धारिष्ट दाखवणार नाही. परंतु पमी मात्र एखादा प्रियकर गाठून त्याचा हात धरून पळून जाईल अशातली नाही. तिच्या सगळ्या नव्या विचारांचा ताप आमच्याच डोक्याला. तिचे जे सगळे नवे विचार होते म्हणजे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम, पोहे घेऊन जाण्याचा कार्यक्रम, हा जो काही त्रास होता तो सगळा फक्त आमच्याच डोक्याला होता. ती मात्र त्रास घेत नसायची. आता सदाशिव पेठेतल्या शुभमंगल वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवले आणि आता शेवटी कंटाळून आम्ही काय केलंय, तिचं नाव नोंदणी केली. कुठं? सदाशिव पेठेतील
वधूवर सूचक मंडळ जे आहे त्या ठिकाणी तिची नावाची नोंदणी केली. पमीसमोर लिहिलेला मजकूर येण्याप्रमाणे, म्हणजे तिच्या नावासमोर मजकूर लिहिलेला आहे, सूचना दिलेली बघा. मुलगी स्वतंत्र विचाराची, गोत्र पत्रिका असल्या गोष्टींवर विश्वास नाही, दाखवण्याच्या समारंभाला विरोध, म्हणजे मुलगी पाहण्याचा जो समारंभ आहे या समारंभाला देखील तिचा विरोध आहे. मुलगा मुलगी एखाद्या हॉटेलात भेटतील, मुलाला आणि मुलीला कुठं भेटायचं आहे? हॉटेलात भेटतील. दोघांच्या मनमोकळ्या गप्पातून एकमेकांच्या आवडीनिवडी, एकमेकांचा स्वभाव, अपेक्षा यांचा परिचय होईल. आणि तिच्या नावासमोर त्यांनी काय काय मजकूर दिला की मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होणार नाही, एवढंच नाही तर मुलगा आणि मुलगी एखाद्या हॉटेलमध्ये भेटतील, दोघं मनमोकळ्या गप्पा करतील, त्यांच्या आवडीनिवडी, स्वभाव, अपेक्षा हे जाणून घेतील, असा मजकूर तिच्या नावासमोर लिहिण्यात आला. म्हणजे हिच्या या असल्या विचारांमुळे फक्त माझ्या डोक्याला ताप वाढला. आणि तिच्या या विचारांमुळे काय झालं? माझ्या डोक्याला काय झाला? ताप वाढला. बाबा रिटायर्ड, माझे जे बाबा होते ते काय झाले? रिटायर्ड झालेले. तशात त्यांचा अप्रतिम सांधेदुखी, आणि त्यांना खूप सांधेदुखी होती. तेव्हा सारी धावाधाव माझ्या नशिबी आलेली. वडिलांचे सांधे दुखायचे म्हणून जी काय धावपळ होती बहिणीच्या लग्नाची ती सर्व कुणाला करावी लागायची? मला, म्हणजेच लेखकांना, श्री मुकुंद टाकसडे यांना. माझा एक नवा कोरा नॉर्थ स्टार पार झिजून गेला. एक स्थळ बिवळेवाडीला तर दुसरे कोथरूडला. एक स्थळ असायचं बिवळेवाडीला तर दुसरं असायचं कोथरूडला, तर तिसरं वडगाव धायरीच्या अलीकडे. म्हणजे इकडून तिकडं मला जावं लागायचं. हा एक उद्योगच होऊन बसला माझ्यासाठी. काय? हा एक उद्योग झालेला होता. सकाळी सकाळी लुणा बाहेर काढायची. सकाळी माझी जी लुणा होती, गाडी होती, ती काढायची. दिवसभर उन्हात या टोकापासून त्या टोकापर्यंत पुण्यातली प्रेक्षणीय स्थळं बघत हिंडायचं. आणि या टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत पुण्यामधील जे पाहण्यासारखे स्थळं आहेत ती पाहत मी फिरायचो. मुलाला यंदा कर्तव्य नाही, तो अमेरिकेला जाणार आहे. एखाद्या ठिकाणी काय सांगायचे? ह्या वर्षी त्याचं लग्न करायचं नाही का, तर तो अमेरिकेला जाणार आहे. एकुलता एक मुलगा आहे, त्याची हौस मौस सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. झेपणार आहे का तुम्हाला? आणि समजा एका ठिकाणी आवडलंच तर तिथं प्रश्न कसा असायचा? आमचा एकुलता एक मुलगा आहे, त्याची हौस मौस वगैरे सगळं तुम्ही करणार का? पेलेल का तुमच्याकडनं? त्याचं 2 महिन्यापूर्वी लग्न झालं. तिसऱ्या ठिकाणी गेले तिथं काय असायचं? 2 महिन्यापूर्वीच या मुलाचं लग्न झालं. तुम्ही बेडकी काळ म्हणजेच देशस्थ का कोकणस्थ? तुम्ही या देशातले आहे का कोकणाकडचे आहेत? असेही प्रश्न विचारले जायचे. अशा एकेका वाक्यातच बोलणं आटपायचं आणि असं एक वाक्यातच आमचं बोलणं संपायचं. पण या एका वाक्यासाठी 10-12 महिलाची भर उन्हाची, भर दुपारची चांदण्यांची रपेट, पण भर उन्हामध्ये मात्र मला ही रपेट करावी लागायची. त्यातून एखाद्या ठिकाणी चर्चा जर थोडी पुढं सरकली तर पमीची हॉटेलात भेटण्याची अट. एकूणच पुढचा माणूस ताबडतोब दार उघडण्यासाठी उठत असे. आणि पमीची आम्ही मुलाला हॉटेलात भेटू ही अट ऐकताच आम्हाला बाहेर काढण्यासाठी एखादा व्यक्ती उठायचा आणि दार उघडायचा. सगळ्या सुट्या आणि किरकोळ रजा खर्ची घालून पुणे आणि पुणे परिसर पिंजून काढण्यावर मी या निष्कर्षाप्रत आलो. आणि शेवटी मी पुण्यामधील एक भाग पिंजून काढला. म्हणजे सगळ्याच ठिकाणी मी जाऊन आलो. आणि त्यानंतर मी असा निर्णय घेतला की प्रचलित विवाह पद्धतीची सौका पमीचं लग्न जमणं ही अशक्य गोष्ट आहे. आणि पमीचं लग्न ही जमणं हे कसं आहे? अशक्य गोष्ट आहे, कधी शक्यच नाही. कारण की तिच्या अटी ऐकूनच लोक नकार देत असायचे. मी हा माझा निष्कर्ष जाहीर केल्यानंतर प्रथेप्रमाणे आईबाबांनी पमीच्या आणि माझ्या नावानं चिडचिड व्यक्त केली.
आणि मी माझं मत माझ्या आईवडिलांना सांगताच आईवडिलांनी आमच्याविषयी चिडचिड करायला सुरुवात केली. मी आणि आईबाबांनी पमीच्या नावानं शिमगा केला. आता मी आणि माझ्या आईवडिलांनी पमीच्या नावाने काय केलेलं आहे? शिमगा केलेला आहे. आता शिमगा म्हणजे काय? कुणाला शिमगा केला म्हणजे अचकट विस्कट बोलणे. पमीच्या लग्नाविषयी आम्ही काहीतरी बोलू लागलो. अचकट विस्कट बोलणे म्हणजे जे आपल्या मनात येईल ते आम्ही पमीला बोलू लागलो. आणि पमीनं माझ्या आणि आईबाबांच्या नावानं ठणाणा केला म्हणजे ती आमच्या नावाने आरोड्या मारू लागली. घरात चिडचिडचं असं रम्य वातावरण चालू असतानाच पमीच्या नावावरचं एक बंद पाकीट पोस्टमननं आणून दिलं. घरामध्ये आमची चर्चा चालत होती. आई बाबा पमी आणि मी आमची चर्चा चालत होती. आमची चिडाचिड सुरू होती. त्याच वेळी नेमका एक पोस्टमॅन येतो आणि पमीच्या नावाचं बंद पाकीट देऊन जातो. पमीनं ते आशेनं फोडलं आणि तिचे डोळे लकाकले पत्र येण्याप्रमाणे. आता पमीनं ते पाकीट फोडलं आणि ते वाचल्यावर तिच्या डोळे लकाकले. आता पत्रात काय मजकूर आहे बघा. सणविवी म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. माझं नाव विजय जोशी. मी महाराष्ट्र बँकेत लोकमंडगल बिल्डिंगमध्ये नोकरीला आहे. आता तिला एक पत्र आलेलं आहे. त्या पत्रात त्याने स्वतःचा उल्लेख केला आहे. माझं नाव आहे विजय जोशी. मी महाराष्ट्र बँकेतमध्ये म्हणजे लोकमंडगल ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये जी बँक आहे महाराष्ट्र बँक त्या ठिकाणी नोकरी करतो. मी तुम्हाला पाहिलेलं आहे. तर विजय जोशी सांगतो पमीला की मी तुम्हाला पाहिलेलं आहे आणि तुमच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे आणि त्या पमीसोबत त्याचं लग्न करायची इच्छा आहे. माझा घरचा पत्ता वर दिलेला आहे. माझ्या घरचा पत्ता मी तुम्हाला दिलेलाच आहे. प्रत्यक्ष भेटीत आपण बोलूच आणि प्रत्यक्ष जी भेट होईल त्यावेळेस आपण आणखी बोलूच. विजय जोशी म्हणजे लिहिणारा विजय जोशी. घरात एकदम ट्रान्सफर सीन. आता आमच्या घरामधलं एकदम वातावरण परिस्थिती एकदम बदलली. खरं तर या स्थळाला ताबडतोब होकार कळवावा असं बाबांचं मत पडलं. आईचं म्हणणं आणि ही बातमी ऐकताच बाबांना असं वाटलं की हे जे स्थळ आलेलं आहे विजय जोशीचं याला पटकन होकार द्यावं. परंतु आईचं काय म्हणणं आलं बघा. प्रत्येक आई आहे तिला आपल्या मुलीची काळजी असते म्हणून आई काय म्हणते बघा. तसं सगळं चांगलं आहे पण शिवाजीनगरऐवजी टिळक रोड बाजीराव रोड अशी जवळची ब्रांच हवी होती. आईने काय म्हटलं शिवाजीनगर नको. पुण्यातील शिवाजीनगरऐवजी टिळक रोड बाजीराव रोड हे जवळचे ब्रांच हवे होते. कुठले? बँकेचे. पमी मनातून हुरळली होती. म्हणजे तिला खूप आनंद पण झाला. पण एक दोनदा दुधानं तोंड पोळल्यानं तिला हे ताकही फुंकून पिण्याची सावधगिरी दाखवावी असं वाटत होतं. एक दोन वेळेस दूध पिल्याने तिचं तोंड जळलं होतं म्हणून आता हे जे ताक आहे हे ताकसुद्धा सावधगिरीने प्यावं असं तिला वाटत होतं. म्हणजे एक दोन वेळेस तिला त्रास झालेला आहे तो त्रास पुन्हा होऊ नये तर याची आपण व्यवस्थित चौकशी करावी असं तिला वाटत होतं. दुधानं तोंड म्हणजेच असं की एक असंच साऱ्या गोष्टी अनुकूल असणारं स्थळ चालून आलं होतं. पण प्रत्यक्ष भेटीत मुलाच्या डोक्यावर भलं मोठं टक्कल असल्याचं आढळून आलं. एक असंच स्थळ चालून आलं समोरून परंतु जे मुलगा होता लग्नाचा त्याचं मात्र टक्कल होतं. दुसरा एका अनुकूल स्थळाबाबत चौकशी अंती असंच आढळून आलं. परत दुसरंच तसं स्थळ आलं. त्यावेळी देखील आम्ही चौकशी केली तर त्यावेळेस असं आढळून आलं की त्याच्या घरात अनुवंशिकता होती वेळा असल्याची. त्यामुळे सुद्धा तो पमीशी लग्न करायला तयार झाला असे. तेव्हा पमी मला म्हणाली आणि हे 2-3 अनुभव तिला आल्यामुळे पमी आपल्या भावाला म्हणजेच मुकुंद टाकसाळे यांना सांगते याला काही कळण्याऐवजी तू एकदा लोकमंडगलमध्ये जाऊन ये. आता बहिणीने भावाला सांगितलं तू एक काम कर या विजय जोशीला काहीही न सांगता तू काय कर लोकमंडगल ही जी इमारत आहे ज्या इमारतीमध्ये महाराष्ट्र बँकेत तो काम करतो त्या ठिकाणी तू जा. मुलगा दिसायला कसा आहे त्याची वागणूक कशी आहे पगार काय आहे हे सारं काढून आण आणि त्या इमारतीत त्या बँकेत जा.
मुलगा दिसायला कसा आहे, त्याची वागणूक कशी आहे, त्याचा पगार किती आहे, ह्या सर्व गोष्टी तू शोधून आण. मगच आपण हो म्हणू आणि त्यानंतरच सगळं योग्य असेल तरच आपण त्याला होकार देऊ. मी खरं तर या प्रस्तावाला नाहीच म्हणायला हवं होतं. बहिणीने जेव्हा मला सांगितलं मी तेव्हा पटकन तिला नकार द्यायला हवा होता, परंतु मी मात्र तसं काही केलं नाही. पण माझ्या डोळ्यासमोर मला सांगून येणाऱ्या छान छान मुली उभ्या राहिल्या, परंतु माझ्या नजरेसमोर माझ्यासाठी जे छान छान मुलींची स्थळं येत होती ती माझ्या नजरेसमोर उभी राहिली. म्हटलं आधी लगीन कोंड्यानाचं उरकवून टाकावं, आधी लगीन कोंड्यानाचं, मग माझ्या रायबाचं, असं तान्हाजींचं उद्गार होतं. यावर लेखक देखील म्हणाले की आधी लग्न बहिणीचं करावं नंतर आपण करावं, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसला आजारी आहे असा फोन टाकला. म्हणजे दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसला फोन केला की माझी तब्येत चांगली नाही आणि मी सुट्टी घेतली आणि लोकमंडगलमध्ये दाखल झालो आणि लोकमंडगल नावाची जी इमारत होती त्या इमारतीत मी गेलो. लोकमंडगल या इमारतीचं नाव वाचूनच शुभमंगल शब्द आठवतो. मी मनात म्हटलं लोकमंडगल हे इमारतीचं नाव वाचल्यास मला शुभमंगल हा शब्द आठवला आणि मी मनात म्हटलं एका अर्थानं इमारतीचं नाव मंगल आहे. आता ह्या इमारतीचं नाव मंगल आहे म्हणजे चांगलं आहे. हा मंगल कामगिरीवर निघालेल्या माझ्या दृष्टीने शुभ शकुनच मानायला हवा आणि माझ्या दृष्टीने हा जो मंगल आहे हा माझ्या दृष्टीने कसा आहे, शुभ शकुन आहे आणि तुम्ही योग्य मानला पाहिजे. गेल्या गेल्या तडमजल्यावर स्वागत कक्ष आहे आणि या लोकमंडगल इमारतीत गेल्या गेल्याच खालीच तडमजल्यावर स्वागत कक्ष म्हणजे येणाऱ्याचं स्वागत करण्याची खोली आहे. तिथं पूछताछ असा फलक होता आणि त्या स्वागत कक्षामध्ये पूछताछ म्हणजे विचारपूस करण्यासाठी फलक होता. त्या फलका पलीकडच्या माणसाला मी विचारले आणि त्या फलकाच्या म्हणजे फळ्याच्या बाजूला जो माणूस बसला होता त्याला मी विचारलं. काय विचारलं लेखकांनी बघा बरं आता, जोशी कुठं भेटतील. काय विचारलं त्यांनी, जोशी कुठे भेटतील. जोशी इथं 100 जोशी आहेत आणि त्या फलकाच्या बाजूला असलेला जो काही माणूस होता त्याने काय सांगितलं, तुम्हाला कोणते जोशी हवे आहेत, इथं तर 100 जोशी आहेत. आले की नाही तुमच्या लक्षात, नावात काय नाही, नावात का आहे. आता तुम्ही विजय जोशी म्हणतात पण इथं तर भरपूर जोशी आहेत, तुम्हाला कोणते जोशी हवेत, म्हणजे योग्य नाव असणं गरजेचं. असिस्टंट जनरल मॅनेजर जोशी आहेत. चीफ मॅनेजरांपैकी 3 जण जोशी आहेत. आता त्या फलकाच्या बाजूला बसलेला जो माणूस होता तो सांगतो की या ठिकाणी जो असिस्टंट जनरल मॅनेजर आहे तो सुद्धा जोशी आहे. चीफ मॅनेजरांपैकी 3 ते देखील जोशी आहेत. झालंच तर एक रवरीला 2 तिथं सुद्धा 2 जोशी आहेत. स्पेशल ॲडव्हान्सचा 5 त्या ठिकाणी सुद्धा 5 जोशी आहेत. प्रेमायसेसचा 2 प्रेमायसेसला सुद्धा 2 जोशी आहेत. ॲक्सिडेंट अकाउंटला 1 आणि ॲक्सिडेंट जे अकाउंट आहे त्या ठिकाणी सुद्धा 1 जोशी आहे. मी त्या माणसाला मध्येच थांबवत म्हणालो आणि ते बोलत तो माणूस बोलत असताना मी त्याला मध्येच थांबवलं आणि म्हटलं मला विजय जोशी हवे आहेत. आणि मी काय सांगितलं त्याला, मला विजय जोशी नावाचा व्यक्ती हवा आहे. विजय जोशी रिकव्हरीला एक VS जोशी म्हणून आहेत. जोशी का, विजय जोशी का, हां रिकव्हरीच्या ठिकाणी एक VS जोशी नावाचे व्यक्ती आहेत. मग तेच असतील. मी घाईघाईनं म्हणालो हो कदाचित तेच असतील. अशी घाई गडबड करत मी त्यांना बोललो. झालंच तर स्पेशल ॲडव्हान्सला 1 विजय जोशी आहेत. पुन्हा तो व्यक्ती बोलला, आता स्पेशल जे ॲडव्हान्स आहे ना त्या ठिकाणी सुद्धा 1 विजय जोशी आहेत. म्हणजे ते नाटकात काम करतात तेच ना, म्हणजे जे नाटकामध्ये काम करतात ते विजय जोशी का, तेच ना. हो तेच असतील. तेवढ्यात लेखक काय म्हणतात, हो कदाचित तेच असतील. प्रिमायसेन्सला जोशी म्हणजे रड्या जोशी. प्रिमायसेन्सला सुद्धा 1 जोशी आहेत, त्यांना आम्ही रड्या जोशी म्हणतो. सारखं त्यांचं तोंड जोडे मारल्यासारखं असतं आणि त्यांचा चेहरा कसा असतो, नेहमी कोणीतरी त्यांना जोडे मारलेले आहेत असा त्यांचा चेहरा असतो. नाही त्यांच्याकडं माझं काम नाही, मी
तत्परतेने म्हणालो. नाही नाही नाही, ते जोशी नाहीत बरं, त्यांच्याकडे माझं काम नाही. मी एकदम घाई गडबडीत बोललो. रड्या जोशीशी पमी लग्न करणं शक्यच नव्हतं. या रड्या जोशीसोबत पम्मी लग्न करेल हे शक्यच नाही. झालं, संपले विजय जोशी. यावर तो माणूस काय म्हटला की झालं मग, एवढेच विजय जोशी आहेत. काउंटरवरचा माणूस म्हणाला. त्या सूचना फलक पूछताछ फलकच्या बाजूला बसलेला व्यक्ती बोलला की एवढेच जोशी आहेत, ते आता संपलेत. अरे, एक्सिडेंट काउंटरला कॅशियर विजय जोशी आहेत की. तेवढ्यात एक व्यक्ती म्हणतो की जे एक्सटेन्शन काउंटर आहे त्या ठिकाणी देखील कॅशियर म्हणून एक विजय जोशी आहेत. शेजारच्यानं त्याला आठवण करून दिली. त्याच्या बाजूला बसलेल्या एका व्यक्तीने त्यांना आठवण करून दिली. हो, ते एक विजय जोशी आहेत. तुम्हाला नेमके कोणते जोशी हवे आहेत? पुन्हा एक प्रश्न त्यांच्याजवळ. तुम्हाला नेमके कोणते विजय जोशी हवेत? तेच एक्सटेन्शन काउंटरवरचे, मी म्हणालो. आणि लेखक म्हणतात की हो, मला तेच विजय जोशी हवेत. मला म्हणजे किंवा पमीला हवा असणारा विजय जोशी नेमका कुठल्या खात्यात आहे ते कुठं ठाऊक होतं. आता नेमका कोणता विजय जोशी आहे, तो कोणत्या खात्यात काम करतो हे काही आम्हाला माहीत नव्हतं. मनात विचार केला, सुरुवात एक्सटेन्शन काउंटरपासूनच करावी. आणि मनात मी विचार केला की कुठून सुरुवात करायची? एक्सटेन्शन काउंटरपासूनच, म्हणजे ज्या ठिकाणी जो विजय जोशी आहे त्यांच्यापासून आपण सुरुवात करावी. तळमजल्यावरच काउंटर असल्यानं फारसं चालायलाही लागणार नव्हतं. तळमजल्यावरचं जे काउंटर आहे असल्यामुळे मला जास्त चालावं लागलं नाही. एक्सटेन्शन काउंटरवर फारशी गर्दी नव्हती. मी बाजूची पोस्टर वाचण्यात थोडा वेळ घालवला. मी बाजूला जे पोस्टर लावलेलं होतं ते वाचण्यात थोडा वेळ घालवला. ताबडतोब पासबुक अद्ययावत करून देण्याची हमी एका पोस्टरमध्ये तर दुसऱ्यात डिमांड ड्राफ्टचे पैसे अर्ध्या तासात देण्याचं आश्वासन देण्यात आलेले होते. आणि त्या ठिकाणी जे पोस्टर लावलेले होते एकामध्ये काय होतं, ताबडतोब तुम्हाला पासबुक अद्ययावत करण्यात देण्यात येईल. आणि दुसऱ्यामध्ये दिलं होतं की अर्ध्या तासामध्ये तुमचे ड्राफ्टचे पैसे तुम्हाला मिळतील असं आश्वासन दिलं होतं. नुसतं वाचूनच मनाचं समाधान झालं. आणि हे वाचूनच मला समाधान वाटत होतं. हे वाचन चालू असतानाच माझं लक्ष कॅशच्या पिंजऱ्यावर होतं. म्हणजे ज्या ठिकाणी पैसे दिले जातात, कॅश दिली जाते, त्या पिंजऱ्याकडे माझं लक्ष गेलं. तिथल्या 2 पिंजऱ्यांपैकी एकात एक बाईच होती, तीही वयस्कर. तिथं 2 पिंजरे होते आणि त्या पिंजऱ्यांपैकी एकात एक स्त्री होती, बाई होती, ती वयस्कर. तिचं नाव विजय जोशी असणं शक्यच नव्हतं. आणि ती बाई, तिचं नाव विजय जोशी असेल हे तर शक्यच नाही. तरी पमीसाठी स्थळ म्हणून त्या बाईचा काही उपयोग नव्हता. आणि लग्नाचा विषय घेतला तर तीही वयस्कर, तिचं नाव विजय जोशी असणं शक्यच नव्हतं. आणि असतं तरी पमीसाठी स्थळ म्हणून त्या बाईचा काही उपयोग नव्हता. म्हणजे पमीचं लग्न त्या स्त्रीशी लागणार नव्हतं. दुसऱ्या पिंजऱ्यातला माणूस म्हटलं तर विजय जोशी. आणि दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये एक पुरुष होता, एक माणूस होता. आणि तो कदाचित विजय जोशी असेल असं वाटत होतं. लेखकांना असं वाटत होतं. म्हटलं तरी कदाचित तो विजय जोशी पण असू शकतो, नसू शकतो, कारण की त्याच्या वयाचा नेमका अंदाज बांधता येईना. नेमकं त्याचं वय किती असेल हा काही अंदाज मला लावता येत नव्हता. थोडे केस पांढरे झाल्यामुळे तो थोडा वयस्कर वाटत होता. त्याचे केस थोडे पांढरे झाल्यामुळे तो वयस्कर वाटायचा. पण लग्नाचा उमेदवार म्हणूनही तो चालत असता. लग्नाचा उमेदवार म्हणून म्हणजे याचं लग्न करायचं आहे असा असून कदाचित तो चालत सुद्धा होता. म्हणजे त्याचं वय जास्तही नव्हतं आणि कमीही नव्हतं. मी दुरूनच त्याचं निरीक्षण करण्यासाठी कॅशच्या पिंजऱ्यासमोरून 4-5 फेऱ्या मारल्या. दुरूनच त्याला पाहण्यासाठी मी पिंजऱ्याच्या बाहेरून 4-5 फेऱ्या मारल्या. हळूहळू बाजूचे चमत्कारिक नजरेनं माझ्याकडे बघू लागले आहेत. आता हळूहळू मी पुन्हा कॅशच्या पिंजऱ्याच्या बाहेर फिरतोय, यामुळे आजूबाजूची लोक माझ्याकडे पाहू लागतात. हे माझ्या ध्यानी आले आणि हे लोक माझ्याकडे बघतात हे माझं लक्षात आलं. दारातला बंदूकधारी माझ्या आसपास वावरू लागला. दाराला जो काय बंदूकधारी म्हणजे जो काय वॉचमन असेल किंवा जो शिपाई असेल ज्याच्याजवळ बंदूक असते तो व्यक्ती माझ्या आजूबाजूला आता
फिरू लागलेला आहे, कारण की त्यांना सगळ्यांना माझ्यावर शंका जात होती. सिक्युरिटीच्या एका आडदांड गार्डनं कॅचच्या पिंजऱ्यापाशी जास्त वेळ रेंगाळल्यावर सरळ मला अडवलं आणि त्या सिक्युरिटी गार्डपैकी एका आडदांड एकदम अवाढव्य असा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीने मला कॅचच्या पिंजऱ्याजवळ अडवलं. काय विचार आहे? आवाज लावून त्यानं विचारलं आणि त्याने मला काय प्रश्न केला, तुमचा नेमका काय विचार आहे असा आवाज देत तो मला विचारू लागला. काही नाही, ते हे जोशी विजय जोशींकडे काम होतं. आणि मी त्याला पटकन उत्तर दिलं, काहीच काम नाही, काहीच नाही, मला विजय जोशी या व्यक्तीकडे काम आहे. मी चाचरत उत्तरलो. मी घाबरत बोललो आणि तडक कॅचच्या पिंजऱ्यापाशी जाऊन आपल्या विजय जोशी असेल नसेल वाटणाऱ्या इस्माला म्हटलं, मला विजय जोशींना भेटायचं. आणि त्या पिंजऱ्याजवळ जाऊन तिथं गेल्यावर मी त्या व्यक्तीला विचारलं की मला विजय जोशींना भेटायचे, ते आज आले नाहीत. आणि त्या व्यक्तीने मला उत्तर काय दिलं की आज विजय जोशी आलेले नाहीत. का बरं? काय काम आहे तुमचं विजय जोशींकडे? त्यांच्या मुलीचं आज बारसं आहे. ते जे विजय जोशी आलेले नाही आहेत, आज त्यांच्या मुलीचं बारसं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठात